पैठणमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांसमोर शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली। जायकवाडी धरणावर विखे पाटलांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं आणि यावेळेस ऊस उत्पादक शेतकरी जे ते त्या ठिकाणी पोहोचले होते। कारखान्यानं ऊसाची बिलं देत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। वारंवार ऊसाच्या बिलासाठी अख्ख्या महाराष्ट्रभर आंदोलन करते, परंतु सरकार ही त्याच्याकडे लक्ष देत नाही। खऱ्या अर्थानं 7-7, 8-8 महिने झाले आमचा ऊस जाऊन कारखान्याची एफआरपी मिळत नाही, शेतकऱ्यांना ऊसाचे बिल मिळत नाही। त्या कारणाने शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत सापडलेला आहे। आज बी भरणं आहे, शेतकऱ्यांचे खत भरणं आहे, शेतकऱ्यांची शेती पीक पेरणीसाठी पैसे लागतात, शेतकऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे लागतात, परंतु कारखानदार नुसती बघायची भूमिका घेते आणि सरकार ही त्यांना मदत करते। अशा प्रकारची आमची आज मागणी आहे की जर शेतकऱ्यांच्या खात्यात ऊसाचे बिल तात्काळ जमा झाले नाही तर याच्या पुढे तीव्र आंदोलन होईल। आमची ही मागणी जर तात्काळ पूर्ण केली नाही तर नक्कीच तीव्र आंदोलन येत्या काळामध्ये होईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।